गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाउ आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स ह्या चॅप्टरमधील पार्ट नंबर 6 हा व्हिडिओ बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेशनरी वेव्स ह्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. बट बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन लास्ट व्हिडिओ. गेल्या व्हिडिओमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स ह्या टॉपिकवर डिस्कस केलेलं आहे. When two or more than two waves traveling through a medium passing through a common point, each wave produces its own displacement at that point, and the resultant displacement is the vector sum of the displacement of each individual wave. ह्याच्यासाठी आपण दोन वेव्स कन्सिडर केलेल्या होत्या, y1 and y2. Now both waves are having different amplitude but the same frequency, and both are having phase difference of phi. ओके, ह्याच्यावरून आपण रिझल्टंट वेव्हसाठी आपण इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. y इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस थीटा. नाउ फ्रॉम धिस इक्वेशन आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड हे देखील फाइंड आउट केलेली आहे. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड a इज इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय, वेअर फाय इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. त्याच्यानंतर आपण ही जी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे ह्या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी स्पेशल केसेस बघितल्या होत्या, केस 1 आणि केस 2. नाव केस 1 मध्ये आपण बघितलेलं व्हेन द टू वेव्स आर इन सेम फेज, that time the phase difference is 0, so the amplitude is becomes maximum, which is equals to a1 plus a2. केस नंबर 2 त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं when the two waves are out of phase, so the phase difference is pi. So the resultant amplitude which is minimum, and that minimum amplitude a is equals to आपल्याला मिळालेली होती a1 minus a2. त्याच्यानंतर आपण इंटेन्सिटीवरती देखील डिस्कस केलेलं होतं. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी ॲम्प्लिट्यूड. सो द मॅक्सिमम इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड विच इज इक्वल्स टू a1 plus a2. Same way, the minimum intensity is directly proportional to the square of the minimum amplitude square, okay, which is equals to a1 minus a2. जर का आपण इंटेन्सिटीचा रेशो घेतला, दॅट मीन्स मॅक्सिमम इंटेन्सिटी टू द मिनिमम इंटेन्सिटी इज इक्वल्स टू द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर टू द मिनिमम ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर, असा आपल्याला त्यांचा रेशो देखील घेता येतो. आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे स्टेशनरी वेव्ह. Stationary wave. Now this stationary wave is known as a standing wave, or it is known as the localized wave. Okay, so stationary wave साठी let us consider the two identical waves. आपण दोन आयडेंटिकल वेव्स कन्सिडर करणार आहोत, ट्रॅव्हलिंग थ्रू द सेम मीडियम अलॉंग दी सेम पाथ. ओके, दोन वेव्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, एकाच मीडियममध्ये आहेत दोन्ही वेव्स, त्यांचा पाथ जो आहे तो एकच पाथ आहे. सो बोथ द वेव्स आर ट्रॅव्हलिंग अलॉंग दी सेम पाथ, बट कंडिशन ही आहे की द डायरेक्शन इज अपोजिट. दोन्ही वेव्हच्या डायरेक्शन ह्या एकमेकांशी अपोजिट आहेत. ओके, सो लेट अस कन्सिडर द वेव्स. ही एक वेव्ह आहे, त्याचप्रमाणे दुसरी एक वेव्ह आहे. ठीक आहे, ही जी पहिली वेव्ह आहे ट्रॅव्हलिंग इन अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ओके, दुसरी वेव्ह आहे ट्रॅव्हलिंग नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. नाउ ह्या ज्या दोन वेव्स आहेत
ह्या वेव्स आयडेंटिकल वेव्स आहेत. दॅट मीन्स बोथ द वेव्स आर हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड, सेम पिरियड अँड सेम फ्रिक्वेन्सी. ओके, so when these two waves traveling along the same path, या दोनही वेव्स ज्यावेळेस एकाच पाथ मधून ट्रॅव्हल होत आहेत, both the waves gets interfere with each other. दोन्ही वेव्स ह्या इंटरफिअर होत आहेत बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. दोन्ही वेव्ह एकमेकामध्ये इंटरफिअर झाल्यानंतर दे प्रोड्युसेस अ रिझल्टंट वेव्ह. आपल्याला एक रिझल्टंट वेव्ह मिळते. नाव धिस रिझल्टंट वेव्ह इज इन फॉर्म ऑफ लूप्स. ही जी रिझल्टंट वेव्ह आहे ही रिझल्टंट वेव्ह लूप्सच्या फॉर्ममध्ये असणार आहे. अँड दिस वेव्ह इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. आणि ह्याच वेव्हला आपण स्टेशनरी वेव्स असं म्हणणार आहोत. ओके, सो कशा पद्धतीने त्या एकमेकांमध्ये इंटरफिअर होत आहेत ते आपण बघणार आहोत. वेव्ह आहे, पहिली वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. दुसरी वेव्ह आहे ट्रॅव्हलिंग अलॉंग द निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. पाथ त्यांचा सेम आहे, डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे. बोथ वेव्स गेट इंटरफिअर विथ ईच अदर अँड प्रोड्युसेस द रिझल्टंट वेव्ह विच इज कॉल्ड स्टेशनरी वेव्स. सो हे इंटरफिअर झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला वेव्स मिळते. दिस इज रिझल्टंट वेव्ह. ठीक आहे, रिझल्टंट वेव्ह मध्ये अशा पद्धतीने लूप्स तयार होत आहेत. ओके, सो द रिझल्टंट वेव्ह इज इन फॉर्म ऑफ लूप्स कॉल्ड ॲज दी स्टेशनरी वेव्स. ह्या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्स असं म्हणतो. बघा लूप्स तयार झालेले आहेत. दिस इज फर्स्ट loop, this is second loop, this is third, fourth, fifth, sixth, seventh. अशा पद्धतीने 7 लूप्स तयार झालेले आहेत. ह्याचं एक एक्झाम्पल देखील तुम्हाला सांगता येईल. बघा रबर सर्वांनी बघितलेला असेल. रबर जर का आपण असा स्ट्रेच केला, ओके, रबरला आपण स्ट्रेच केलेला आहे आणि स्ट्रेच केल्यानंतर ह्या रबरला थोडंसं ओढायचं आणि सोडून द्यायचं. ओके, सो वेन वी स्ट्रेच अँड लिव्ह दॅट टाइम तो जो रबर आहे इट रबर व्हायब्रेट लाईक दिस. हा जो रबर आहे हो अशा पद्धतीने तुम्हाला व्हायब्रेट होताना दिसेल इन फॉर्म ऑफ लूप. इथे फक्त एक लूप दिसतंय, राईट. ह्या वेव्हमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त लूप्स दिसत आहेत. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल. बघा तुम्ही लहानपणी खेळ खेळला असाल दोरीच्या साह्याने. सपोज तुमच्या मैत्रिणींनी स्ट्रिंग एका बाजूने धरली आणि त्याच स्ट्रिंगला तुम्ही दुसऱ्या बाजूने धरलेला आहे आणि त्याला फक्त असे दोन्ही बाजूने जर का जर्क दिले तर जी वेव्ह तयार होते ती अशा पद्धतीने लूप्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ती दिसेल. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ दी स्टेशनरी वेव्स. पहा पुन्हा एकदा रिपीट करूयात आपण. स्टेशनरी वेव्स मीन्स वेन टू आयडेंटिकल वेव्स. दोन्ही वेव्स आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल वेव्स दॅट मीन्स बोथ द वेव्स आर हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड, सेम पिरियड अँड सेम फ्रिक्वेन्सी. ट्रॅव्हलिंग अलॉंग दी सेम पाथ. बघा त्यांचा पाथ जो आहे तो सेम पाथ असायला पाहिजे. बट द डायरेक्शन इज अपोजिट. परंतु त्यांची डायरेक्शन मात्र एकमेकांशी अपोजिट असायला हवी. नाउ वेन दीज टू वेव्स इंटरफिअर विथ ईच अदर. एक वेव्ह इकडून आहे, दुसरी वेव्ह इकडून आहे. वेन दीज टू वेव्स इंटरफिअर विथ ईच अदर दे प्रोड्युसेस द रिझल्टंट वेव्ह विच इज इन फॉर्म ऑफ लूप्स. आपल्याला जी रिझल्टंट वेव्ह मिळणार आहे ती अशा लूप्सच्या फॉर्ममध्ये असणार आहे. सो धिस वेव्ह इज कॉल्ड ॲज दी स्टेशनरी वेव्स. नाउ इफ यू ऑब्झर्व दिस वेव्ह, बघा काही ठिकाणी पार्टिकल्स बघा इथे. ह्या ठिकाणी पार्टिकल, ह्या ठिकाणी बघा
पार्टिकल्स आर नॉट व्हायब्रेटिंग. हे पार्टिकल्स हलतच नाही आहे जागेवरून. ओके, सो देअर डिस्प्लेसमेंट इज 0. सो ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 0 आहे, कारण की ते जाग्यावरून स्वतःची पोझिशन सोडत नाहीत, ते हलत नाही आहेत. सो देअर डिस्प्लेसमेंट इज 0. या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे 0 आहे. सो दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज दी नोड्स. सो ह्याला आपण नोड्स असं म्हणणार आहोत, की ज्या ठिकाणी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे 0 आहे त्या पॉइंटला आपण नोड असं बोलणार आहोत. सो वेन द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज 0, सो दॅट इज कॉल्ड ॲज दी नोड्स. त्याला आपण नोड्स असं बोलणार आहोत. ओके, नाव त्याच्यानंतर इथे तुम्ही ऑब्झर्व करा बघा, ह्या ठिकाणी पार्टिकल इज व्हायब्रेट लाईक धिस. इथे बघा पार्टिकलची ह्या भागामध्ये अँप्लिट्यूड हळूहळू वाढत जाते. राईट, ह्या भागामध्ये बघा अँप्लिट्यूड हळूहळू वाढत जाते. सो ह्या ठिकाणी बघा पार्टिकलची अँप्लिट्यूड ही मॅक्सिमम आहे. सो द पॉइंट ॲट विच द अँप्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इज मॅक्सिमम, दॅट इज कॉल्ड ॲज दी अँटीनोड. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज दी अँटीनोड. सो ज्या ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे त्याला आपण बोलणार आहोत अँटीनोड, डिनोटेड बाय ए. सो बघा तुम्ही जर का ऑब्झर्व कराल तर तुमच्या लक्षात येईल एक नोड अँटीनोड, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड. सो अल्टरनेट नोड्स अँड अँटीनोड्स मेक्स दी स्टेशनरी वेव्स. ह्यांच्यापासून स्टेशनरी वेव्ह तयार होत आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करणार आहोत. वेन टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग in the same path in opposite direction interfere with each other and produces the resultant wave, which is in form of loops, is called as stationary waves. Okay, now the point at which the displacement of the particle is 0 is called as the node, and the point at which displacement is maximum, amplitude is maximum, is called as antinode. So एक node एक antinode, node antinode अशा पद्धतीने स्टेशनरी वेव्ह ही तयार होत असते. So this is about the formation of stationary wave. हे स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ह्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन देखील बघायचं आहे. सो फॉर द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लेट अस कन्सिडर द टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स विच आर ट्रॅव्हलिंग अलॉंग दी सेम पाथ. सो पहिल्या वेव्हसाठी आपण इक्वेशन घेणार आहोत, दॅट इज y1 इज इक्वल्स टू a साइन ऑफ 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा. ओके, ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 असं देणार आहोत. ठीक आहे, एक वेव्ह आहे y1 इज इक्वल्स टू a sin 2 pi nt minus x upon lambda. Now this wave is traveling along the positive direction of x-axis. अशा पद्धतीने ही वेव्ह ट्रॅव्हल होत आहे along the positive direction of x-axis. Right? Now let us consider the other wave which is traveling along the negative direction of x-axis. So y2 is equals to a sin of 2 pi nt plus x upon lambda. आपण फक्त त्याचं हे जे साइन आहे हे साइन आपण चेंज केलेलं आहे, कारण की ह्या दोन्ही वेव्स अलॉंग द एक्स ॲक्सिस ट्रॅव्हल होत आहेत. फक्त first wave is moving along the positive x-axis, this is moving along the negative x-axis. अशा पद्धतीने ही wave move होत आहे. Now when these
waves interfere with each other by the principle of superposition of waves, we get y is equals to y1 plus y2. Y is equals to y1 plus y2. ओके, आता ह्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत बघा y1 आणि y2च्या. सो y इज इक्वल्स टू y1 ची व्हॅल्यू आहे a sin ऑफ 2 पाय इन ब्रॅकेट nt मायनस x अपॉन लॅम्बडा, राईट, प्लस y2 ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत a sin 2 पाय nt प्लस x अपॉन लॅम्बडा, राईट. जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल ह्या दोनही वेव्सचा पिरियड सेम आहे, त्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्यांची ॲम्प्लिट्यूड देखील सेम आहे. सो दीज टू वेव्स आर दी आयडेंटिकल वेव्स. सो ह्या ठिकाणी बघा आपल्याला मिळालेलं आहे y इज इक्वल्स टू a साइन ऑफ 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा प्लस a साइन 2 पाय nt प्लस x अपॉन लॅम्बडा. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे बघा. फॉर्म्युला लिहिते मी साइन c प्लस साइन d, साइन c plus sin d is equals to 2 sin of c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. Okay, 2 sin c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला ह्याचं एक्सपान्शन करायचं आहे. ओके, आता ह्या इक्वेशन मध्ये दिस इज सी अँड दिस इज डी. हा सी आहे आणि हा डी आहे. सो आपल्याला हा फॉर्म्युला ह्या एक्सप्रेशन मध्ये वापरायचा आहे. सो आपण मग नेक्स्ट स्टेपला बघा कसं लिहिता येईल आपल्याला ए साइन ऑफ, ओके, तिथे फॉर्म्युलाचं एक्सपान्शन 2 आहे, 2 साइन ऑफ c प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ c मायनस डी अपॉन 2. इथं लिहिण्याच्या ऐवजी मी इथंच लिहिते म्हणजे पूर्ण आपल्याला लिहिता येईल. सो y इज इक्वल्स टू हा जो a आहे बघा ह्या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये दोन्ही टर्म्स मध्ये a आहे, ह्या a ला आपण कॉमन घेणार आहोत. सो a कॉमन निघेल. फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन 2 इंटू साइन ऑफ c आहे 2 पाय nt. ह्या 2 पायने जर का आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा. इथे जाग्यावरतीच मी लिहिते हे 2 पाय nt, ओके, 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, अशाच पद्धतीने ह्या 2 पायने मी इथे आतमध्ये देखील मल्टिप्लाय करून लिहिते 2 पाय nt प्लस 2 पाय x अपॉन लॅम्बडा, राईट. सो दिस इज c, दिस इज d. सो एक्सपान्शन आपण करूया साइन c प्लस d. c ची व्हॅल्यू आहे 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा. त्याच्यानंतर प्लस डी करायचं आहे. सो प्लस डी 2 पाय nt मायनस प्लस 2 पाय x अपॉन लॅम्बडा डिवाइड बाय 2. ओके, सो दिस इज c प्लस d अपॉन 2. नाउ इंटू कॉस ऑफ c मायनस d करायचं आहे आपल्याला 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा. ओके, सो दिस इज c मायनस d अपॉन 2.
आता ह्याच्यामध्ये डिवाइड बाय 2 लिहायचं राहिलेले. सो 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा डिवाइड बाय 2. So now minus 2 pi x lambda get cancelled with plus 2 pi x upon lambda. त्याचप्रमाणे इथे 2 pi nt get cancelled with minus 2 pi nt. So आपल्याला मिळेल y is equals to 2a sin of इथे काय होईल मग 2 pi nt plus 2 pi nt becomes 4 pi nt divided by 2 into cos of इथे काय होईल minus 2 pi x upon lambda minus 2 pi x upon lambda becomes minus 4 pi x upon lambda डिवाइड बाय काय होईल 2 होईल. 2 ने जर का डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल y is equals to 2a sin 2 to the 4 so it becomes 2 pi nt into इथे काय होईल cos of minus 2 pi x upon lambda. Right? Now cos of minus 2 pi x upon lambda फॉर्म्युला आहे असा cos of minus theta is equals to cos of theta. So cos of minus 2 pi x upon lambda which is equals to plus 2 pi x upon lambda. So हे मायनस साइन आपण ह्याच ठिकाणी काढून टाकत आहे. जागा कमी असल्यामुळे मी ह्या स्टेप मध्ये ऍडजस्ट केलेला आहे. cos of minus theta is equals to cos of theta. Right? Now let us consider that is 2a cos 2 pi x upon lambda. Let us consider that r is equals to आपण हे कन्सिडर करणार आहोत r is equals to 2a cos of 2 pi x upon lambda is equals to r असं आपण कन्सिडर करणार आहोत. सो y is equals to आपलं एक्सप्रेशन होईल मग हे आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणून कन्सिडर केलेलं आहे. सो 2a cos of 2 pi x upon lambda ह्याच्याऐवजी आपण इथे लिहिणार आहोत r sin of 2 pi nt. ओके r sin of 2 pi nt. So this is the equation of stationary wave. Now 2 pi n is equals to omega. So आपल्याला इक्वेशन मिळेल y is equals to r sin of omega t. y is equals to r sin of omega t is the equation of stationary waves. हे stationary waves चे इक्वेशन आहे. Now see this equation y is equals to 2a sin 2 pi nt into cos of 2 pi x upon lambda. This is also the equation of stationary wave.